नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आज आम्ही बाहेर थोडंसं जेवायला गेलो होतो. तवा पुलाव, माझ्या मुलाला पिझ्झा खायचा होता आणि त्यानंतर आम्ही पावभाजीचा आस्वाद घेतला आणि आम्हाला तवा पुलाव इकडचा फारच आवडतो, त्याच्यामुळे आम्ही तवा पुलाव परत ऑर्डर केला. इकडचा तवा पुलाव हा खूपच सुंदर असतो. खूपच सुंदर, म्हणजे कुठून कुठून लोकं येतात, लांबून लांबून लोकं येतात. आणि त्यानंतर इकडचा जो पावभाजी म्हणा, पिझ्झा, पाणीपुरी, दहीपुरी, शेवपुरी, सँडविच असे अनेक प्रकार इकडे मिळतात. पण इथली फेमस जी आहे ती पावभाजी आणि तवा पुलाव आम्हाला फार आवडतो. आम्ही कधी पण आम्हाला जर खायची इच्छा झाली तर आम्ही इथेच येतो. पण यावेळेस आम्ही बरेच 2 महिन्यांनी आलो. त्याच्यामुळे आदिनाथ फारच खुश होता, कारण की त्याला आज पिझ्झा खायचा होता. खूप दिवसांपासून मागे लागला होता की आई पिझ्झा करून दे, पिझ्झा करून दे. पण मला काही वेळ मिळाला नाही. मी त्याला पोळीचाच पिझ्झा करून द्यायची. पण यावेळेस मला काही जमलं नाही, शक्य झालं नाही. तर म्हटलं चला ठीक आहे, आपण इकडे पिझ्झा ऑर्डर करूया. तर त्यामुळे तो फारच खुश होता. तो खुश तर मी पण खुश, त्याचे बाबा पण खुश. असं छोट्या छोट्या गोष्टींनाच आनंद मिळतो मित्रांनो. पहा पावभाजी, इथली पावभाजी एकदा ट्राय करून बघायला हवी. खूपच सुंदर असते. आदिनाथलासुद्धा पावभाजी फार आवडते. असा आमचा आजचा रात्रीचा मेनू होता. मजा आली मित्रांनो. पण चालेल, असंच छोटे छोटे व्लॉग मी तयार करून तुम्हाला शेअर करत जाईल. तुम्हाला पण काही सजेशन द्यायचं असेल तर मला सांगू शकता मित्रांनो. चला, नमस्कार.